माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये रंगलेल्या या भारुडाविषयी माहिती जाणून घेतलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी। पाहूयात। जय हरी विठ्ठल। मी आता वेळापूरमध्ये आहे आणि वेळापूरमध्ये पालखी आता पोहोचेल। आपल्याला माहिती आहे की माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये अनेक गोष्टी घडत असतात, अनेक ज्या पारंपरिक आपल्या सगळ्या संस्कृती आहेत या संस्कृती आपल्याला वारीमध्ये दिसून येतात। सगळ्यात महत्त्वाची संस्कृती जर आपली कोणती असेल कलेमधली तर ती भारूड। आणि आत्ताच आपण एक छोटंसं भारूड बघितलं। भारूडकर आता माझ्यासोबत आहेत, आपण जाणून घेऊया की ते हे भारूड किती वर्षांपासून करतायत आणि आत्ताचे त्यांनी भारूड सादर केलं आपल्या समोर ते काय आहे। स्वागत आहे तुमचं। तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कुठून आला? खंडेराव पंढरनाथ चिलगर, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर। किती वर्षांपासून तुम्ही हे भारूड करताय आणि भारूडांची परंपरा काय? 20 वर्षापासून मी माऊलीची वारी करतो आणि ही परंपरा माझ्या पूर्वीपासून कधी चालू ही मला सुद्धा सांगता येणार नाही तुम्हाला। तुमच्या घराण्यातच परंपरा? घराण्यात नाही, मी जन्मल्यापासून वारी करायला लागलोय। माझे वडील आई वडील करीत नव्हते वारी, मी करू राहिलो। भारूड कधीपासून करता? मी लहानपणापासून माऊलीने मला बुद्ध्या दिली, त्यापासून असा होतापासून भारूड करतोय मी। तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। अशीच भारूड करत राहा आणि आम्हाला अशा ह्या परंपरा आपण वारसा हक्काने पुढे नेल्या पाहिजेत। त्याच्यामुळे खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन तुमचं। धन्यवाद। तर आपल्यासोबत भारूडकर होते आणि खूप छान अशी भारूडांची परंपरा ते या महाराष्ट्रातून पुढे चालवत आहेत। कॅमेरामन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी वेळापूरमधून।